जय जय रघुवीर समर्थ। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। सर्व श्रोत्यांना नमस्कार। सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। अनेक स्तरांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याकडे असणारी जी परंपरा आहे की कोणताही सण आला की त्या सणाच्या आधी 4-5 दिवस, आठवडाभर आणि सण पूर्ण होईपर्यंत शुभेच्छा द्यायच्या। माझं थोडं शुभेच्छा देण्याचं कारण हे वेगळं आहे। वेगळं अशासाठी की आपले सण, आपली संस्कृती, आपला धर्म, ह्या धर्माची, ह्या संस्कृतीची, ह्या सणाची पुढच्या पिढीपर्यंत जी माहिती, त्याचं ज्ञान, त्याची महती जिथपर्यंत पोहोचली पाहिजे तिथपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे पुढच्या पिढीला ह्या सणांविषयी, ह्या धर्माविषयी, ह्या संस्कृतीविषयी गोडी लागत नाही। गोडी लागत नाही ह्याचं एकच कारण देऊन चालणार नाही की पुढच्या पिढीला आवड नाही। ती आवड कोणत्या प्रकारे निर्माण होईल ह्याकरता आपण सर्वांनी मिळून त्याकरता प्रयत्न करायचे। एक प्रयत्न असा, त्यातला एक मुद्दा की कोणताही सण आला की त्याची सुट्टी असते, तर दिवाळीची जरा थोडी जास्त असते। तर मुलांसोबत आपण, आपल्या आई वडिलांसोबत आपण अनेक प्रकारचं नियोजन करतो सुट्ट्यांचं। इथं जायचंय, तिकडे जायचंय, इकडे जायचंय। पण एक नियोजन असंही करूया जेणेकरून आपली मुलं म्हणतील, आपली नातवंड म्हणतील की मला बीचवर नाही जायचंय, समुद्रात नाही जायचंय खेळण्याकरता, मला अमुक अमुक ठिकाणी जायचंय। तर ते अमुक अमुक ठिकाण म्हणजे कुठलं? तर आपली असणारी कुलस्वामिनी किंवा कुलदैवत। वर्षातून एकदा आपले जे सण असतात, आपल्या सुट्ट्यांचं नियोजन करून, आपल्या कामकाजाचा वेळ कोणत्या पद्धतीनं आपला आहे ह्याचं नियोजन करून वर्षातून एकदा, एक वेळेला, किमान अनेक जण 2 वेळेला, 3 वेळेला, जास्तीत जास्त वेळा आपल्या कुलस्वामिनीचं किंवा कुलदैवतेचं दर्शन घेतात। लक्षात घ्या, आपले पूर्वज हे माकडं नव्हती। जर असं कोणी आपल्याला सांगत असेल आपले पूर्वज माकडं होती, तर त्याला बाबा सांगा की तुझ्या घरातला प्रॉब्लेम, तुझ्या घरातली समस्या आमच्यापर्यंत आणू नकोस। आपले पूर्वज हे ऋषीमुनी होते आणि त्यामुळे आपली असणारी जी कुलस्वामिनी आहे किंवा कुलदैवत आहे तिची संपूर्ण कृपा आपल्या घराण्यावर व्हावी असं जर वाटतंय, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला, जगत असलेल्या पिढींवरती, नातवंडांवरती व्हावी, तर आपण त्यांना जाऊन, त्यांना घेऊन सुट्टीच्या दिवशी त्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायला जायचं। आणि त्याचप्रमाणे भगवंतांनी अवतारित केलेली असणारी जी भूमी आहे, ज्या युगात, ज्या काळात भगवंतांनी अवतार घेतले आणि त्याच पद्धतीनं संत सत्पुरुषांनी अवतार घेतले, त्यालाच आपण म्हणतो तीर्थक्षेत्र। अशा तीर्थक्षेत्रांवरती आपण त्याची महती जाणून त्या तीर्थक्षेत्रांवरती दर्शन घ्यायला गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या कुलस्वामिनीची, उदाहरणार्थ बाबा आपली कुलस्वामिनी आहे कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूर असेल, रेणुका माता असेल, जी कुठली असेल, तिथं जायचं, तिची कृपा मिळवायची, तिचं दर्शन घ्यायचं, तिथं प्रार्थना करायची आपल्या कुटुंबासोबत। आणि त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र अनेक जी आहेत, जी संतांनी, भगवंतांनी पावन केलेली म्हणून जी भूमी आहे, त्या भूमीवरती जाऊन त्या देवतेचं, त्या संतांचं, त्या रामाचं, कृष्णाचं, विठ्ठलाचं, जे कोणी दैवत असेल त्याचं दर्शन घ्यायचं आणि कुटुंबाकरता प्रार्थना करायची। असं केलं की आपली पुढची पिढी म्हणेल की मला बाबा समुद्रावरती, बीचवरती जायचं नाहीये, तर आता पुढच्या वर्षी जाताना, तीर्थक्षेत्र बघताना अमुक अमुक ठिकाणी ह्या तीर्थक्षेत्रावरती जाऊया बाबा, गाणगापूरला जाऊया, पिठापूरला जाऊया, जिथे कुठे जायचं असेल। या पद्धतीनं, ह्या प्रकारे पुढच्या पिढीला त्याची गोडी लागेल आणि ह्यानंच धर्म टिकेल, लक्षात घ्या। आणि असं वर्तन, असं सत्कर्म जेव्हा मनुष्याच्या हातून होईल
तेव्हा आपला धर्म टिकेल, आपली संस्कृती टिकेल. हा धर्म, ही संस्कृती, ह्याची असणारी परंपरा आपली पुढची पिढी अतिशय सुंदर पद्धतीनं हाताळेल. आणि असं केलं की संतांना आणि भगवंतांना अतिशय आनंद होतो. लक्षात घ्या. म्हणून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असे जो भक्त त्या भगवंताला आवडतात. लक्षात घ्या. म्हणून श्रीराम जय राम, जय जय राम.